ओके चलो स्टार्ट। हे आपलं नीम प्लस भूमाता नीम प्लस हे खत आहे। ह्याच्यात 43% ऑर्गॅनिक कार्बन आहे। हे जमिनीतले जीवाणू एका मिनिटाला 1 लाख जीवाणू वाढवायचं काम करत असते आणि खतं तुमचे मुळापर्यंत आणून द्यायचं काम करते। हे भूमाता जेन अल्फा ह्या फोर्टिफाईड ग्रेड म्हणजे NPK विथ सेकंडरी न्यूट्रिएंट आणि मायक्रो न्यूट्रिएंट ह्याच्यात खूप छान याचा रिझल्ट आहे। हे सोईंगसाठी जास्त प्रमाणात वापरल्या जातं। हे भूमाता स्ट्रॉंग मिल आहे। हे स्ट्रॉंग मिल बोन मिल हाडाचा चुरा आणि लेदर मिल पासून तयार केलेलं हे ऑर्गॅनिक फॉस्फेट 13 ते 16% एक ऑर्गॅनिक फॉस्फेटचा उत्तम सोर्स आहे। हा भूमाता ग्रीन बूस्टर हा शेणखताला उत्तम पर्याय, आजची काळाची गरज आहे। ह्याच्यात 33% ऑर्गॅनिक कार्बन आहे, प्लस ह्याच्यात मायक्रोरायझा, ॲझॅटोबॅक्टर, झिंक सोल्युबल बॅक्टेरिया प्लस ट्रायको आणि सुडो हे जर खत वापरलं तर आपण मूळकूजपासून पण वाचू शकतो आणि नंतर ऑर्गॅनिक कार्बन आणि पिकांना जे खतं आपण जे देतो हे खताचा 100% उपयोग करून देणारं खत आहे। एक आता लास्टचं घेऊया। हां नाही एक हे भूमाता PDM पोटॅश आहे। ही पोटॅशचं म्हणजे नैसर्गिक स्रोत असलेलं हे प्रॉडक्ट आहे। ह्याच्यात 14.5% क्लोरीन विरहित खत आहे। नॉर्मली आपल्या बाजारात जे पोटॅश आहे त्याच्यात क्लोरीन आहे, तर हे ऑक्साईड फॉर्ममधलं पोटॅश अवेलेबल करून देणारं एकमेव देशी खत आहे। आणि हे आपल्या शेतीसाठी आणि आपले जे खत येणारं उत्पन्न आहे हे उत्पन्न टिकाऊ आणि जास्त उत्पन्न येण्यासाठीचं हमखास खत आहे। हे आता झालं सर। हां इथं घेऊया।